लैंगिक अत्याचार दोष कुणाचा? देशभरात लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी जनमानस चिंतित झाले आहे। या घटनांची झळ कालपर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता या महानगरांपर्यंत होती। मात्र आता थेट बदलापूरच्या एका शाळेत 2 चिमुरडींवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला। दररोज देशात कुठेतरी घडणाऱ्या या घटनांमध्ये दोष कोणाचा आणि होरपळतोय कोण याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे। कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद देशभर उमटत होते। या संदर्भातील माहिती आणि संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त होत होत्या। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने हे प्रकरण काहीसे शमत असतानाच बदलापूरच्या आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली। त्यामुळे जनमानस संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका संतप्त नागरिकांकडून घेण्यात आली आहे। या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले असून या घटनेवरून राजकारण सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे। राजकीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात NCRBच्या मते देशात प्रत्येक 16 मिनिटात एक बलात्कार होतो, तर प्रत्येक मिनिटाला महिलांसंदर्भात गुन्हेगारीच्या घटना घडतात। गेल्या वर्षी देशभरात तब्बल 4.5 लाख अशा घटना घडल्या आहेत। यात विनयभंग, छेडछाड, अत्याचार आणि हत्या यांचा समावेश आहे। देशात महिला अत्याचारासंदर्भात घटना राजस्थानात अधिक घडतात, त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली असा क्रम लागतो। लैंगिक अत्याचार करणारे नराधम चिमुरडींपासून वयोवृद्धांपर्यंत आणि पर्यटकांपासून नातेवाईकांपर्यंत कोणालाही सोडत नाहीत। यात दोष कोणाचा? एकीकडे संस्कृती आणि परंपरा मागे पडत आहेत, तर दुसरीकडे पाश्चात्यांचे अंधानुकरण वाढले आहे। मात्र पाश्चात्य देशात अशा घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे नेमका दोष कोणाचा हे यातून अधोरेखित होते।